चला आज आपण काय शिकणार आहोत, तर आज आपण गुणाकार शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? गुणाकार. गुणाकार बघा नावातच आहे, गुण आणि कार. गुण आणि काय. समजा माझ्याकडे 4 चॉकलेट आहे. किती चॉकलेट आहे? 4. मला अजून 4 चॉकलेट मिळाली, म्हणजे किती चॉकलेट झाली? 8. किती चॉकलेट झाली? 4 अधिक 4 बरोबर किती झाली? 8. आता यांची आपण काय केली रे? बेरीज केली. जर 4 गुणिले 2 केले तर 8 बरोबर. बघा बेरीज सांगितली मी. 4 ला पुन्हा 4 ने गुणलं तर उत्तर किती आलं माझं? 8 आलं. तर 4 गुणिले 2 केलं तर माझं उत्तर काय आलं? 8. म्हणजे गुणाकार कशासाठी करतो आपण? तर क्रिया लवकर होण्यासाठी. आता बघा आता आपण पाढे बघतो. आता बेच्या पाढ्यापासून सुरुवात करते. मग आपण पाढे लिहितो. बे के बे. ह्यांचा आपण काय करतो रे बाळांना? गुणाकार करतो. काय करतो? गुणाकार करतो. बे दुने 4. 2 अधिक 2 करायचे तर 4 होता बरोबर. बेत्रिक 6. म्हणजे मला 2 किती वेळा लिहायला लागतात बघा. 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर किती होतात रे? 6. मी 2 किती वेळा लिहिले? 2 2 2 म्हणजे 1 2 3 वेळा मी 2 लिहिले बरोबर. 1 2 आणि 3. तर माझं उत्तर किती आलं? 6 आलं. मी जर डायरेक्ट ह्या दोघांचा गुणाकार केला तर बेत्रिक 6. आता मला 2 चा 4 वेळा गुणाकार करायचा आहे. सॉरी मला 2 ची बेरीज करायची 4 वेळा. तर बघा 1 2 3 4 बरोबर किती आली रे? 2 2 4 2 2 4 5 6 7 8. जर मी तर डायरेक्ट गुणाकार केला तर 2 गुणिले 4 बरोबर किती आले माझे उत्तर? 8 आले. किती आले? 8 आले. जर मी 2 गुणिले 5 केले तर 10 आले. जर मी 2 5 वेळा लिहिले तर मला बेरीज करायला म्हणजे त्याच संख्येला किंवा कुठली दुसरी संख्या असेल तर मला ह्यांचं 1 2 3 4 5 किती आलं उत्तर? 10 आलं. म्हणजे बघा जेव्हा मी इथं ह्या संख्या घेते तेव्हा मी त्या पुन्हा पुन्हा संख्या घेऊन त्यांची काय करते? बेरीज. तसं करण्यापेक्षा मी डायरेक्ट जर त्यांचा गुणाकार केला तर काय होईल? क्रिया लवकर सोपी करता येईल. म्हणजे आपल्याला पटदिशीने उत्तर मिळतं. आता गुणाकारामध्ये काय काय असतं? गुण्य गुणक आणि गुणाकार. बघा जर मला 2 गुणिले 2 करायचे आहेत. 2 गुणिले 2 करायचे आहेत तर माझं उत्तर किती येईल? 2 2 किती येणार? 4. किती येणार आहे उत्तर? 4. जर 6 गुणिले 5 घेतले तर 6 पंचे 30. आता ह्याचं गुण्य काय आहे? तर 6. आपण गुणतोय कशाने? 5 ने. आणि गुणाकार काय आलेला आहे माझं? 30. बघा आता कसं केलं. आता मला 6 30 पर्यंत हे करायचे आहेत. मग मी 6 5 वेळा लिहून त्यांची बेरीज करणार आहे का किंवा काय करणार आहे का? नाही. तर क्रिया सोप्या करण्यासाठी मी त्यांचा डायरेक्ट काय करणार आहे? गुणाकार करणार आहे. काय करणार आहे? गुणाकार करणार आहे. जर माझ्या एका पेनाची किंमत 5 रुपये, जर असे मी 5 पेन घेतले तर मी त्याला 5 वेळा अधिक करत बसायचंय का? नाही. मी डायरेक्ट गुणिले किती करणार? 5 5 5 25. मी दुकानदाराला किती रुपये देणार? मग 25 रुपये देणार. किती रुपये देणार? मी 25 रुपये देणार. जर मला एक चॉकलेट 2 रुपयाला मिळतो. किती रुपयाला मिळते? 2 रुपयाला. अशी मला 8 चॉकलेट घ्यायची. मग मी 2 8 वेळा लिहित बसणार आहे का? 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 बघा 1 2 3 4 5 6
7 आणि 8. मी किती वेळा बाळांनो 8 2 लिहिले 8 वेळा. कारण मला किती चॉकलेट घ्यायच्यात? एका चॉकलेटाची किंमत किती रुपये? 2. मग 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 चॉकलेटांची किंमत किती? मी 2 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अशी बेरीज करून उत्तर काढण्यापेक्षा मी जर डायरेक्ट इथेच केलं तर 8 दुने 16 8 दुने 16. बघा, जर मला एक वही 10 रुपयाला मिळते, एक वही किती रुपयाला मिळते? 10 रुपयाला मिळते. आणि मी आता अशा किती वह्या घ्यायच्यात? 5 वह्या घ्यायच्यात. किती वह्या घ्यायच्यात? 5. एक वही किती रुपयाला आहे? एका वहीची किंमत काय आहे? 10 रुपये. एका वहीची किंमत किती आहे? 10. एका वहीची किंमत किती आहे रे बाळांनो? 10 रुपये. एका वहीची किंमत किती आहे बाळांनो? 10 रुपये. बरोबर. तर मला अशा किती वह्या खरेदी करायच्यात? 5. किती वह्या खरेदी करायच्यात? 5 वह्या खरेदी करायच्यात. म्हणजे मी 10 5 वेळा लिहू का 10 गुणिले 5 करू? तर मी 10 गुणिले 5 करणार. मग किती उत्तर आलं रे? 5 10 50. 5 10 50. जर आता तुम्हाला मी प्रश्न विचारते, मला एक पेन्सिल 6 रुपयाला मिळते, एक पेन्सिल मला 6 रुपयाला मिळते. एका पेन्सिलची किंमत किती रुपये रे बाळांनो? 6 रुपये. अशा मला किती पेन्सिल घ्यायच्या आहेत? तर अशा मला 3 पेन्सिल घ्यायच्या. किती पेन्सिल घ्यायच्या? 3. किती घ्यायच्या? 3. मग मी 6 किती 12 परत असं मोजणार आहे का मी? नाही, मी डायरेक्ट गुणाकार करणार. जर एका पेन्सिलची किंमत 3 रुपये असेल, सॉरी एका पेन्सिलची किंमत जर 6 रुपये असेल तर मला 3 पेन्सिल घ्यायच्या. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. म्हणजे मी दुकानदाराला किती रुपये देणार आहे रे? 18 रुपये देणार आहे. बघा पुढे बघू आपण अजून. जर मी एक कुरकुऱ्याचा पुडा आणायला गेले, एक कुरकुऱ्याचा पुडा 5 रुपयाला मिळतो. बरोबर आहे. जर मी माझ्या घरातली जर सगळी माणसं मोजली तर माझ्याकडे एकूण घरातील सगळी व्यक्ती किती आहेत? तर 11. किती व्यक्ती आहेत? 11. तर कुरकुऱ्याचे पाकिट मला जर 5 रुपयात एक कुरकुऱ्याचं पाकिट आहे आणि माझ्या घरामध्ये व्यक्ती 11 आहेत, मला प्रत्येकासाठी एक कुरकुऱ्याचं पाकिट घ्यायचं, तर मी दुकानदाराला किती रुपये देणार? बरोबर आहे. मग मी प्रत्येक वेळेला 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 अशी क्रिया करणार आहे का मी? नाही. मग मी काय करणार? सरळ 11 गुणिले 5 करणार. 5 1 5, 5 1 5. म्हणजे मी दुकानदाराला किती रुपये देणार रे बाळांनो? 55 रुपये देणार. किती रुपये देणार? 55 रुपये देणार. बघा मी तुम्हाला काय सांगते, तर गुणाकार का करणं महत्वाचं आहे ही क्रिया मी तुम्हाला सांगते. प्रत्येक वेळेला बेरीज करणं तिथल्या तिथं शक्य नाही. मग आपण गुणाकारातून त्या वस्तू आपल्याला जी वस्तू पाहिजे आहे, 1 पाहिजे का 2 पाहिजे का 3 पाहिजे, आपण गुणाकार करून त्या वस्तूची किंमत लगेच त्यांना काढू शकतो आणि पैसे देऊ शकतो. जर माझ्या एका पेन्सिलची, समजा माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे 10 रुपयाला. किती रुपयाला पाण्याची बॉटल? 10 रुपयाला. अशा जर मी 3 बॉटल खरेदी केल्या, किती बॉटल खरेदी केल्या मी? 3. मला खरेदी किती बॉटल करायच्या? 3. एका बॉटलची किंमत किती आहे? 10. तर मला किती पैसे दुकानदाराला द्यावे लागतील? तर दुकानदार मला तुम्हीच हिशोब करून सांगा. तर आपण म्हणायचं 10 अधिक 10 अधिक 10. मी दुकानदाराला देणार 10 20 30 रुपये. हे बरोबर आहे का रे? किती वेळ लागणार आपल्याला? खूप वेळ लागणार ना. जर आपण इथेच केलं 10 गुणिले 3 बरोबर 30, लगेच झटकीभर उत्तर 30 रुपये द्यावे लागणार. म्हणजे गुणाकार ह्यासाठी करतात. आता गुणाकारामध्ये काय काय असतं हे आपण बघूया.
आता गुणाकारामध्ये तीनच गोष्टी महत्वाच्या असतात. किती गोष्टी महत्वाच्या असतात? तीनच. एक गुण्य, गुणक आणि गुणाकार. गुण्य, गुणक आणि गुणाकार. गुण्य, गुणक आणि गुणाकार. दिसतंय? गुणाकारामध्ये किती गोष्टी महत्वाच्या असतात? तीनच महत्वाच्या असतात. एक गुण्य असतं, एक गुणक असतं आणि एक गुणाकार असतं. गुण्य, गुणक आणि गुणक. बघा, गुण्य कशाला म्हणतात? ज्या वस्तूला आपण भागतोय, ज्या वस्तूला आपण गुणतोय, ज्या वस्तूला आपण काय करतोय? गुणतोय, त्याला काय म्हणतात? गुण्य. आता इथं मी 6 लिहिले आणि इथं 5. बघा, ह्याला गुणते ना मी, म्हणून हे झालं गुण्य. आणि ज्या संख्येने मी गुणत आहे गुणक, आणि जे काही माझं उत्तर येणार आहे त्याला गुणाकार. माझ्या एका पेनची किंमत 6 रुपये, हे झालं माझं गुण्य. मला किती पेन पाहिजे? 5. म्हणजे मी कितीने गुणते? 5 ने. हे म्हणजे काय झालं? माझं गुणक झालं. आणि माझं जे उत्तर आलं त्याला काय म्हणणार आहे? मी गुणाकार म्हणणार आहे. बरोबर ना? बघा, असंच अजून एक गुणाकाराची सूत्र. माझ्याकडे एक लिंबू 2 रुपये. मला लिंबू सरबत करायचं आहे. एका लिंबाची किंमत किती रुपये? 2 रुपये. असे मला 8 लिंबू घ्यायचे. किती लिंबू घ्यायच्यात? 8. तर ह्यांचं उत्तर काय आलं? बघा, पहिला आपण लिहूया. गुण्य काय आहे? 2. गुणक काय आहे माझं? 8. आता ह्यांचं उत्तर. चला, बेक बे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसक 12, बेसकी 14, बेअट्टी 16. म्हणजे माझं गुणाकाराचं उत्तर किती आलं? गुणाकार आला माझा 16. बघा, मी गुणाकार करते म्हणजे बेके बे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसक 12, बेसाती 14, बेअट्टी 16, 92 18, 92 20. बघा, एका लिंबूची किंमत किती आहे? 2 रुपये. बरोबर, एका लिंबाची किंमत किती आहे? 2 रुपये. मला किती लिंबू घ्यायच्यात? 8. म्हणून मी 2चा 8 वेळा बेरीज करत बसणार आहे का? नाही. साध्या सोप्या भाषेमध्ये मी त्यांचा काय करणार? गुणाकार करणार. आता ह्याच्यामध्ये गुण्य काय? 2, गुणक काय? 8, गुणाकार किती येतोय? 16. आता मी 2चा 8 पर्यंत पाडा म्हणणार, किंवा 8चा पाडा 2 पर्यंत म्हणणार. कसंही शक्यतो बे पासून सुरुवात करू आपण. बेअट्टी 16 आहेत ना? बेअट्टी 16. नाहीतर पोरं इथंच म्हणते इथं 8 आहे, नाही तर पण 8च नाही. बाळांनो, कुठपर्यंत पाडा म्हणायचा आहे? 8 पर्यंत म्हणायचं आहे. म्हणजे उत्तर 8 पाहिजे का? नाही. 8 या 2 कितीला गुणायचंय? 8 ला. 2 गुणिले 8 किती येतंय? 16. म्हणजे उत्तर किती येणार आहे माझं? 16. चला,
माझ्या एका खोड रबरची किंमत 7 रुपये. मला एक खोड रबर किती रुपयाला मिळतोय? 7. असे मला 2 खोड रबर घ्यायचे. तर माझं उत्तर काय येईल? आता 7 मध्ये 2चा पाडा 7 पर्यंत म्हणा, 7चा पाडा 2 पर्यंत म्हणा, कसं येईल? आता 7 काय आहेत आपले? गुण. आपण त्या संख्येला गुणतोय. गुणणारा कोण आहे? 2. तो झाला गुणक. आता उत्तर काय? भागाकार काय? चला म्हणायचं. बेक के बे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसक 12, बेसाती 14. म्हणजे माझं हे जे उत्तर किती आलं रे बाळांनो? 14. किती उत्तर आलं? 14. मी कसं बोललो रे बाळांनो? इथे बघा, बेसाती 14. आता बघा, जर मला एक पुस्तक खरेदी करायचं आणि त्या पुस्तकाची किंमत 20 रुपये. किती रुपये पुस्तकाची किंमत? 20 रुपये. म्हणजे मला अशी किती पुस्तकं खरेदी करायच्यात? मला माझ्या एका मैत्रिणीला द्यायचंय, निधीला द्यायचंय, सरस्वतीला द्यायचंय, संस्कृतीला द्यायचंय, अच्युतीला द्यायचंय, ऐश्वर्याला द्यायचंय. असे माझ्याकडे 5-6 मैत्रिणी आहेत. मला 6 जणींना पुस्तकं द्यायची. किती जणींना पुस्तक द्यायच्यात? 6 जणींना. एका पुस्तकाची किंमत किती आहे? 20 रुपये. किती जणींना द्यायच्यात? 6 जणींना. आता मग 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20 अधिक 20 करत बसायचंय का? नाही. 20 गुणिले किती करणार आपण? 6. किती उत्तर आलं? 0 0. बेसक 12. म्हणजे 6 पुस्तकांची किंमत किती आली? 120 रुपये. आता 20 हे काय झालं? गुण्य. गुणक काय आहे? 6. आणि गुणाकार किती आला बाळांनो? 120. बघा, आता आपण गुणाकाराची पुढची एक पद्धत करूया. जर माझ्याकडे 35 पेन्सिल आहेत आणि मला अजून 10 पेन्सिल विकत घ्यायचे. किती पेन्सिल विकत घ्यायचे? माझ्याकडे किती आहेत? 35. मला अजून किती खरेदी करायच्यात? 10. बरोबर. बघा, मला काय सांगायचं, माझ्याकडे किती पेन्सिल आहेत? 35. मला अजून किती खरेदी करायच्या? 10. ओके. आणि या 10 पेन्सिलीची खरेदी किंमत आहे 12 रुपये. मला खरेदी किती करायच्या? 10. एका पेन्सिलीची किंमत किती आहे माझ्या? एका पेन्सिलीची खरेदी किंमत किती आहे? 12. मला किती पेन्सिली खरेदी करायच्या? 10. 35 नंतर बघू आपण. एका पेन्सिलीची खरेदी किंमत किती आहे? 12. मला किती पेन्सिल खरेदी करायच्या? 10. तर ह्यांचा गुणाकार कसा करायचा? आता आपण फक्त एक अंकाचाच गुणाकार बघितला ना. आता 2 अंकाचा गुणाकार बघूया. पहिल्यांदा 0 ने गुणायचं. 0 गुणिले 0 0. 0 गुणिले 1 0. आता हे एकक घर झालं. आता हे कुठलं घर चालू होतं रे बाबांनो? दशक. कुठलं घर चालू होतंय? दशक. इथं अधिक चिन्ह द्यायचं. एकक खाली अधिक चिन्ह द्यायचं. बेक के बे, एक इक्के एक. ₹120. म्हणजे
एका पेन्सिलीची किंमत 12 आहे, मला अशा 10 पेन्सिली खरेदी करायच्यात, तर मला टोटली किती पैसे पे करावे लागतील? तर 120 रुपये मला टोटली पैसे त्यांना द्यावे लागतील. जर माझ्या एका पुस्तकाची किंमत 35 रुपये आहे, अशी मला 9 पुस्तकं खरेदी करायची. किती पुस्तकं खरेदी करायच्यात? 9. आणि एका पुस्तकाची किंमत किती आहे? 35. तर मला एकूण किती पैसे द्यावे लागतील? चला आता एक अंकीच आहे, आपण सरळ गुणाकार करू शकतो. हा काय झाला? गुण्य, हा गुणक, आणि जे काय आपलं उत्तर येणार आहे ते गुणाकार. 5 9 किंवा 9 5 पाडा म्हणा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. बरोबर लिहिले का? नाही ना. 9 5 45, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45 आणि 9 7 54. बघा 45 आणि 54 हे वर करतात आणि हे खाली करतात पाडे म्हणताना विद्यार्थी, म्हणून मी पण पहिल्यांदा चुकीचं लिहिलं. मला कोणाकोणाला कळतंय बघा. 9 9 5 45. आता हे 5 कुठल्या स्थानी बाळांनो? एकक स्थानी, आणि 4 दशक स्थानी. 4 हे काय जाणार? हच्च्याला जाणार, आणि खाली किती राहणार आहे बाळांनो? 5. आता ह्याची काय केली मी? फोड केली. आता 9 त्रिक 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 3 किती आले बाळांनो? 27. 27 अधिक किती करणार मी? 4. 27 अधिक 4. आता बेरीज आपल्या पद्धतीने. आता 7 आणि 3 10, 10 ने 11. बरोबर आहे का बेरीज? किती का बघा? 7 8 9 10 11. 7 आणि 3. आता ह्याची फोड केली ना मी. 7 मध्ये जर 3 मिळालं तर माझं उत्तर किती येते? 10 येते. ह्याच्यामधला राहिला किती? अधिक 1 केला मी 11. म्हणत केले ना क्रिया पटापटा. 2 आहे तसेच. ह्यांचं उत्तर 7. 7 आणि 4 आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये 3 घेतले तर किती होतात? 10. 10 मध्ये 1 मिळालं तर किती उत्तर येते? 11. किती उत्तर आलं माझं? 31. एका पुस्तकाची किंमत 35 आहे. मी 9 पुस्तकं खरेदी केली तर माझं उत्तर किती आलं रे बाळांनो? 315. किती उत्तर आलं? 315. पुढे बघा. असंच जर 30 मला खेळणी घ्यायची आहे. किती खेळणी घ्यायची आहेत? 30. आणि एका खेळण्याची किंमत 109 रुपये, सॉरी 119 रुपये घेते. एका खेळण्याची किंमत किती घेते मी? 119 घेते. असे मला किती खेळणी घ्यायचे बाळांनो? 30 खेळणी घ्यायची. आता हे किती अंकाचं गणित आलं? 2 अंकी, आणि वरची संख्या 3 अंकी, खालचं गणित 2 अंकी. आता कसं सोडवायचं? पहिलं बघू. एकक स्थान. एकक स्थानी शून्याला कुठल्याही संख्येने गुणलं तर उत्तर नेहमी काय येतं? शून्यच येत. म्हणून इथं शून्य मांडला, इथं शून्य मांडला, इथं शून्य मांडला. त्यापेक्षा जर मी असं केलं, गुणिले फक्त 3 लिहिलं, हा शून्य मी इथं लिहून ठेवला पहिल्यांदा. ओके. एकच शून्याने गुणायचंय. शून्य मी बाजूला ठेवते. 30 आहे ना, म्हणून फक्त 3 ने गुणते डायरेक्ट. 9 त्रिक आताच बघितलं ना. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. असंच लिहितात ना 27. बरोबर. आता 27 मधले इतर शून्य मांडून ठेवते. 27. एकक स्थानी किती आहे तर बाळांनो? 7. दशक स्थानी किती आहे? 2. मी 7 इकडे लिहिले आणि हच्च्याला किती दिले? 2 दिले. 3 1 3. 3 आणि 2 5. पुन्हा ह्याची बेरीज. 3 1 3. आलं का उत्तर? 3570.
आता 30 हा अंक लिहून बघू आपल्याला किती वेळ लागतंय गणित सोडवायला. 119 गुणिले 3 30. 0 गुणिले 0 0. 0 गुणिले 1 0. 0 गुणिले 1 0. अधिक. आता आपलं दशक स्थान झालं ना, मग पहिल्यांदा कुठल्या चिन्ह लिहिलं पाहिजे? अधिक. एकक स्थानी लिहून जमणार आहे का? नाही. हा 0 कुठल्या स्थानी आहे? एकक स्थानी आहे. हा 9 त्रिक 27. ह्याच्याला किती आले? 2. 3 एके 3. 3 आणि 2 5. 3 एके 3. इथं 0, इथं 7, इथं 5 आणि इथं 3. बेरीज किती आली? 30 बेरीज आली. सॉरी, गुणाकार काय आला? सेम गुणाकार आला. या दोघांची बेरीज हिथं आली. हे डायरेक्ट आपण काय केला? 0 बाजूला ठेवला, एक 0 आणि डायरेक्ट त्यांचे काय केले? फक्त आपण गुणाकार केला. इथं किती वेळ लागला आपल्याला? इथं वेळ जास्त लागतोय, इथं वेळ कमी लागतोय. असंच एक गणित बघूया. ह्यांचा गुणाकार करायचा आहे. कुठलीही मोठी संख्या येऊ घाबरायचं नाही. किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. देऊन ठेवा. बघा 2 8 9 गुणिले 4. किती शून्य द्यायच्यात? 2 1 2. किती राहिले? फक्त 4. 9 एके 9 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 9 चौक 36. ह्याला 36 म्हणतात ना. मग एकक स्थानी काय आहे? 6. खाली हातच्याला किती आले? 3. 8 चा पाढा 4 पर्यंत. 8 एके 8 8 दोन्ही 16 8 24 8 चौक 32. 32 अधिक 3 किती आले? 35. 5 एकक स्थानी आहे. 3 ला काय गेला? हातचा गेला. आता 4 दुने 8 8 आणि 3 8 नंतर 9 10 11. मोजा की पटापट. हे झालं आपलं उत्तर. आणि जर 0 घेऊन केलं तर कसं? गणित काय आहे बघा. 2 8 9 गुणिले 400. 0 एके 0. 0 गुणिले 8 0. 0 गुणिले 2 0. अधिक तसेच स्थान चांगलं चाललं ना. 0 गुणिले 9 0. 0 गुणिले 8 0. 0 गुणिले 2 0. आता शतक स्थान चालू झालं. किती? 36. 8 एके 8 8 16 24 चौक 32. 32 अधिक 3 किती होतात? 35. 8 8 नंतर 3 8 नंतर 9 10 11. 0 0 6 5 1 1. हेच उत्तर इथं पण आलं. 0 होता म्हणून मी पहिल्यांदा 2 शून्य 2 शून्य मानले. 1 शून्य असला 1 शून्य. 3 शून्य असल्यावर 3 शून्य. उत्तर ते झालं ना. इथं 3 स्टेप करावे लागले. इथं माझं एकाच स्टेप मध्ये उत्तर आलं. बघा जर 0 असले तर आपण लगेच उत्तर काढू शकतो. काढू शकतो का नाही? हे की नाही? बघायचं गुण्य गुणक आणि गुणाकार बघितला. भागाकारामध्ये गुण्य ज्या संख्येला आपण गुणतोय ती संख्या ज्या संख्येने गुणतोय गुणक आणि जे काय आपलं उत्तर येतं त्याला काय म्हणतो आपण? गुणाकार असे म्हणतो. 3 स्टेप कळाले सगळ्यांना.